हॅलो, मी तुमची होस्ट आणि दोस्त योगिता. माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी घेऊन आले आज कोलंबीचं कालवण आमच्या स्टाईलने, म्हणजे आगरी स्टाईलने. तर यामध्ये काय काय वस्तू लागतील त्या आपण बघूया. यामध्ये लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे आहे. कालवणासाठी लागणारं वाटण आपण प्रथम बघून घेऊया. तर आता मी वाटण वाटून घेणार आहे. वाटणामध्ये इथे मी सुकं खोबरं वापरलेलं आहे. तुम्ही ओलंही खोबरं वापरू शकता. इथे मी 1 वाटी सुकं खोबरं बारीक कापून घेतलं आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 बंच भरून कोथिंबीर आहे, 10-12 मिरच्या आहेत आणि 2 इंच आलं घेतलेलं आहे. धुवून वाटून घेऊया. मी इथे कढई गरम करायला ठेवते. एक मोठा कांदा मी कापून घेतलाय बारीक चिरून. आपल्याला लागणार आहेत कोलंब्या, त्या मी कापून धुवून साफ करून घेतलेल्या आहेत पूर्ण. आणि यामध्ये मी एक वांग टाकणार आहे. मोठं वांग आहे जे भरताचं, ते वांग कापून टाकलंय. आता आपण आहे ना फोडणीची तयारी करूया. तेल घेते मी कढईमध्ये. आपण आता फोडणी मारायला घेऊया. पहिला मी यामध्ये टाकणार आहे कांदा. आपण कांदा टाकून तेल थोडं कमी करा, स्लो करा. कांदा शिजावा म्हणून आपण थोडं मीठ टाकणार आहे. त्यामध्येच आपण आता वाटण टाकून घेऊया. आपल्याला लागेल तेवढं. आम्ही हे घरात वाटण तयार करून ठेवतो. यामध्ये ना समप्रमाणात सगळं घ्यायचं. आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खोबरं. घरात जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे तुम्हाला रस्सा करायचा असेल तसं तुम्ही वाटण घेऊ शकता. कमी पडलं तर टाकू शकतो आपण. आता हे पण आपण तेलाबरोबर परतून घेऊया चांगलं. हे वाटण तेल सोडेल ना बाजूनी, तेव्हा समजायचं की आपलं चांगलं परतलं गेलंय. आपण टाकूया अर्धा चमचा हळद. थोडी जास्ती टाकली तरी चालेल. यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकतोय 1 मोठा चमचा भरून. आणि आपला घरचा मसाला जो असतो तो मी टाकते 1 चमचा. लाल मिरची पावडर म्हणजे आपला कलर दिसावा चांगला म्हणून. आता हे सगळं आपण पहिला मिक्स करून घेऊया. मसाला करपू नये म्हणून तुम्ही पाणी टाकू शकता त्यात थोडं. आपण थोडा गरम मसाला टाकूया यामध्ये. आणि मिक्स करून घेऊया. चांगलं परतून घेऊया वाटण. म्हणजे कसं ते तेल सोडलं पाहिजे तर मसाला शिजला. जरा एक 5 मिनिटं थांबूया आपण. बघा मसाला आपला तेल सोडतोय बघा बाजूनी, म्हणजे तो शिजलाय. आता यामध्ये आपण हे करून घेऊया. फोडणीवर परतून घेऊया. 1 बटाट आणि 1 मोठं वांग मी कापून टाकलंय. ही वांगी छान लागतात. तुम्ही पण करून बघा कधी. तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला अवश्य भेट द्या. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा घंटीचं बटन अवश्य दाबा. आता आपण 5-10 मिनिटं ही वाफेवर असं ठेवून देऊया. म्हणजे जरा वांग आहे ना ते थोडं नरम होईल. स्लो गॅसवर ठेवूया.
आता आपण चेक करूया, वांगी थोडी म्हणजे नरम झाली असेल ना, मग आपण कोलंबी टाकून रस वाढवूया. बघा किती मस्त वाटतं एकदम. हे वाटण जर घरी तयार असेल ना तर 5 मिनिटात बनते आपली भाजी. आता मी तुम्हाला दाखवायसाठी ताजं बनवलं वाटण. आता मी कोलंबी टाकून घेते. कोलंबी पण बघा कशी मोठी मोठी कोलंबी आणलेली. आम्ही साला नाही काढत कोलंबीची. तुमच्या घरी जर साला काढत असेल तर तुम्ही काढू शकता त्याची. आम्ही फक्त शेपटी आणि पुढचं डोकं कापून हे पाय कापून घेतो. आता हे टाकून आपण पाणी वाढवूया त्याच्यामध्ये. माझ्या इतरही फिशच्या रेसिपीज आहेत, तुम्ही बघा. खूप छान छान रेसिपी बनवलेल्या आहेत, म्हणजे एकदम इझी अशा तुम्ही बनवू शकता. अलगद असं हे करा वर खाली. आता आपण थोडा रस वाढू याच्यामध्ये. आमच्याकडे लोक खूप आहेत म्हणून आम्ही रस वाढवतो. नसेल तर ही सुकी पण खूप छान लागते. थोडंच आपण पाणी टाकून घेऊया. वांग एकदम अप्रतिम लागतं याच्यामध्ये. तुम्ही कधी करून बघा ही भाजी, मग तुम्ही मला सांगाल. बनवून बघा आमच्या आगरी पद्धतीने, खूप छान लागतं कालवण. जरा गॅस फास्ट ठेवूया, आपल्याला शिजवायचे आहे. आपलं कोलंबीचं कालवण झालेलं आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर अशा प्रकारे आपली वांगी, बटाटा आणि कोलंबीचं कालवण तयार झालेलं आहे. तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि मला कळवायला विसरू नका. थँक्यू. अशाच छोट्या छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी आणि सिंपल रेसिपीज विथ योगिताला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. थँक्यू.